आता आपण स्लीवचं कटिंग बघणार आहोत. स्लीवची पूर्ण उंची आहे 9 इंच प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाईसाठी ॲड करायचं आहे. इथे 10 इंच एक मार्किंग करून घेते. गॅप हाईट आहे 2.25 इंच. दंडगेर आहे 9च्या निम्मे 4.5 इंच प्लस 1 इंच 1.5 इंच शिलाईसाठी ॲड करायचं आहे. इथे 7.25 इंच छातीचा 5वा भाग प्लस 1.5 इंच आपल्याला इथे ॲड करायचं आहे. इथे याचा मध्य घ्यायचा आहे. इथून बरोबर 1 इंच ठेवून इकडे खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच इथे 1.5 इंच घ्यायचं. 1.5 इंच सरळ घ्यायचं आणि इथून आपल्याला इथे 1 इंच आपल्याला खाली यायचं. नॉर्मल स्लीवची आपली कटिंग आहे. सेंटरला कट द्यायचा आहे. इथे पद्धतीने आपली स्लीव्स कट झालेली आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती ते स्लीव्सपेक्षा आता ही स्लीव्स आपल्याला ही अशी लेस बसवायची आहे. ही 1 इंचाची लेस आहे आणि इथून आपल्याला 1 इंच कमी करायचं आहे आणि अर्धा इंच शिलाईसाठी टोटल असं 1.5 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एवढ्या लांबीची आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे बाहीच्या सेंटरला कट द्यायचा आहे. आस्था घे बाई घे. अशा पद्धतीने इथे मी शेप नाही दिलेला, मी फक्त डायरेक्ट सरळ कपड्याचं कटिंग केलेलं आहे. तर इथे 1.5 इंच वजा करून एवढी आपली इथे वरती बाहीने कट केलेली आहे. इथे सुद्धा सेंटरला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे सेंटरला आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे 2 पार्ट मी कट करत आहे. तर आपल्याला इथे असं ठेवून घ्यायचं. इथे टाचणी आपल्याला लावून घ्यायची आहे. याचा जो खालचा सेंटर आहे त्याला देखील आपल्याला इथे एक टाचणी लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता इथे 2 इंचावरती एक मी मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे आता इथे आपल्याला एक प्लेट द्यायची आहे. अशा पद्धतीने बरोबर या 2 इंचाच्या मार्किंगवर 1 इंचाची अशी प्लेट द्यायची. सेम प्लेट आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील द्यायची आहे. अशा पद्धतीने पुन्हा या बाजूने आणखी एक प्लेट आपल्याला इथे द्यायची आहे. प्लेट फक्त याच्यापेक्षा खाली 1 इंच आपल्याला खाली घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूची प्लेट सुद्धा सेम प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. 1 इंचाची प्लेट आपल्याला इथे घ्यायची आहे. अशा पद्धतीने प्लेट एकदम जवळ घेतलेली नाही, इथे 1 इंच मी असा गॅप ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आता इथे आपल्याला या बाजूने आणि या बाजूने आपल्याला अशा प्लेट्स मारून घ्यायचे. दोन्ही बाजूला दुसऱ्या प्लेटला देखील आपल्याला अशा पद्धतीने तर इथे 2 इंचाचा गॅप सोडून आपल्याला ही प्लेट द्यायची आहे. इथे पण आपल्याला अशी पिन लावून घ्यायची. या बाजूची देखील प्लेट सेम अंतर इथे 2 इंच. स्लीव्हला आपण इथे स्टिच करून घेणार आहोत.
पट्टीने याच्यावर अशी जॉईंट करून घेणार आहे. थोडासा आपल्याला इथे कपडा कमी पडलेला आहे. आता इथे मी जॉईंट देणार आहे, त्याची पण एक सोपी पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे. आधी आपण इथे स्लीव्ज जोडून घेऊयात. आपण इथे आपण कट करून घ्यायचं. हे आपण विना काढून घ्यायचं कापड आपण इथे कट करून घेऊ. आपण इथे थोडंसं मी इथे कापड कंपनी इथे जॉईन देणार आहे. डायरेक्ट असताना मी ब्लाऊजवरच मी इथे अटॅच करणार आहे. याच्यावर अशी आपण इथे दाबून घेऊन घेते. एक्स्ट्राचं कापड इथे कट करून घ्यायचं. अगदी सोपी पद्धत आहे ही स्लीव्हला जॉईन देण्याची. बघू शकता तुम्ही. आता इथे लेस मी इथे जोडलेली आहे. दुसऱ्या स्लीव्हसाठी ही लेस आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. सुंदर अशी आपली छान अशी ही स्लीव्ह आपली तयार झालेली आहे. सिंपल आणि सुंदर झटपट होणारी अशी ही डिझाईन आहे, स्लीव्ह डिझाईन. बघू शकता तुम्ही. सुंदर अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे.